हॅलो नमस्कार। तर आज ऋषीपंचमीचा दुसरा दिवस आणि त्यानिमित्ताने आम्ही केलं होतं खतखतं। तर जशी जमेल तशी त्याची ही रेसिपी शूट करते। पहिल्यांदा अळू चिरून घेतलं होतं, मग कणीस, पावटा, बिनीस, करांदे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्या शिजवून घेतल्या होत्या। वांग, शेवग्याच्या शेंगा हे सगळं फोडणीमध्ये शिजवून घेतलं होतं। त्याच्यासाठी आधी फोडणी केली, जिरं हिंग हळद त्याची फोडणी केली, तिखट घालून घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात फ्लॉवर, शेंगा, वांगी हे जे भाज्या होत्या ज्या कुकरमध्ये शिजवल्यावर जास्त बिलबिलीत शिजतात अशा ज्या होत्या त्या नुसत्या फोडणीतच शिजवून घेतल्या होत्या। त्याआधी इथे मस्तपैकी शिजवून घेतल्या। टोमॅटो घालून घेतला, त्याच्यामध्ये तिखट मीठ सगळं व्यवस्थित घालून घेतलं आणि जरासं पाणी घालून वरती वाफ काढायला ठेवून शिजत ठेवलं होतं। थोड्या वेळ शिजल्यानंतर मध्ये एक दोनदा परतून घेतलं होतं आणि मग ते सगळं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आंबाडे घातले होते। आमच्याकडे आंबाडे होते, जे बारके छोटेसे आंबे टाईप होतं ते कैरी, तर ते घातलं होतं। चिंचेचं पाणी तयार करून घेतलं होतं, म्हणजे चिंच भिजत घालत ठेवली होती आणि ती भाजी जी आहे फोडणीत घातलेली ती चांगली शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही अळू वगैरे शिजवून घेतलं होतं, अळू, कणसं, करांदे, कच्ची पपई हे जे काही सगळं होतं शिजवत घातलेलं ते सगळं इथे त्या फोडणीमध्ये घातलं आणि वरनं खोबऱ्याचं वाटप घातलं होतं। खोबरं भाजून घेऊन मिक्सरला लावून घेतलं होतं आणि ते वाटप ह्याच्यामध्ये घातलं। वरनं जरासं तिखट मीठ अजून घातलं होतं, कारण चवीनुसार आपल्याला तिखट मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता। मीठ फक्त बेताने घालायचं, कारण शिजवताना भाज्या शिजवताना पण घातलेलं असतं आणि फोडणीत पण घातलेलं होतं, त्यामुळे ते कमी जास्त अंदाजाने घातलं आणि त्याच्यानंतर हे चिंचेचं पाणी घातलं त्याच्यात। परत वरनं तिखट जरासं घातलं, चिंचेचं पाणी घालून थोडासा गूळ घातला। अशा पद्धतीने हे खतखतं तयार केलं। तुमच्याकडे ऋषीपंचमी निमित्त खतखतं करतात का आणि केलं तर कसं करतात, कुठल्या कुठल्या भाज्या घालतात त्याच्यामध्ये ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशा प्रकारे कणसं आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात, त्यामुळे भरपूर कणसं घालून खतखतं केलं होतं। त्यानंतर आईकडे गेले, त्या गणपतीचं दर्शन घेतलं, कारण गणपती 1.5 दिवसाचा असतो आणि तो जाणार होता, म्हणजे बाबा त्याला विसर्जन करायला जाणार होते, म्हणून लवकरात लवकर तिकडे जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। चला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। नमस्कार कर बाप्पाला, शंभो करावीरा। चला मोरया। गेल्यानंतर घर कमेंट मध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर घरी आले, परत घरी आल्यानंतर रात्रीची आरती केली, जेवण झाली आणि मग अशा पद्धतीने दिवस संपवला।